जवळजवळ प्रत्येकाला हे वाटत असतं की आपण एखादा व्यवसाय करावा, छोटा मोठा का होईना पण एक व्यवसाय नक्की करावा। पण व्यवसाय नक्की कोणता करावा हा एक खूप मोठा प्रश्न आहे। तर अशा वेळेस मी एक सल्ला देतो की तुमच्याकडे कुठली कला अवगत आहे त्या कलेला धरून तुम्ही तो निवडा की तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा आहे। प्रत्येकाकडे कुठली कला आहे त्याचा त्याने शोध घ्यावा आणि मग ठरवावं की आपण कुठला व्यवसाय करायचा आहे। एखाद्याकडे जी कला आहे त्या कलेला धरून जर त्यांनी व्यवसाय केला तर तो व्यवसाय जास्त चांगला होतो असं एक सर्वसाधारण मत आहे। बरं, आता कला हे सगळ्यांकडेच नैसर्गिक म्हणजे नॅचरल असेलच असं नाही। मग आता ज्यांच्याकडे जर कला किंवा स्किल नाही आहे त्यांनी काय करावं, या दोन्ही विषयांवर आज आपण बोलणार आहोत या भागामध्ये। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय उद्योग मराठी माणसाचा। खरं तर कला ही प्रत्येकाकडे हवी, पण जर ती एखाद्याकडे नसेल तर त्यांनी ती कला आत्मसात करण्याची त्याच्याकडे इच्छाशक्ती हवी। कला ही तुम्हाला अनेक रूपात बघायला मिळते। काही लोकांमध्ये ती नैसर्गिक असते तर काही लोकांना ती बाहेरनं शिकावी लागते। आता या दोन्ही गोष्टींचं मी तुम्हाला उदाहरण देतो। उदाहरणार्थ, जर नैसर्गिक कला म्हणायचं झालं तर एखाद्याचा आवाज हा उत्तम असतो, म्हणजे एखादा एक उत्तम गायक बनू शकतो, तर ही झाली एक नैसर्गिक कला। आणि दुसरं म्हणजे एखादा छान तबला शिकून एक उत्तम तबला वादक बनतो, ही झाली आत्मसात केलेली कला किंवा शिकलेली कला। हे मी जे तुम्हाला गायन किंवा तबल्याचं उदाहरण दिलं याचंच आपण एक व्यवहारात उदाहरण घेऊ। एखादं टेक्निकल आपण उदाहरण घेऊया। काही लोक आपल्यात अशी असतात ज्यांना घरच्या ज्या वस्तू आहेत, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा मेकॅनिकल वस्तू, त्या सगळ्या उघडायला आवडतात, सगळ्या उघडून ठेवायला आवडतात किंवा उघडून परत बंद करायला त्यांना ते आवडतं। तर हे ज्यांना आवडतं ही पण एक नैसर्गिक कलाच झाली बरं का। तर अशाच बरोबर ज्यांना हे नाही जमत त्यांनी काय करावं, तर एखाद्या ठिकाणी इंटर्नशिप करावी। तिथे होतं काय, 4 पैसेही मिळतात, शिकायलाही मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुभव मिळतो। तर आता तुम्हाला कला किंवा स्किल याचं महत्त्व कळालं असेल। प्रत्येक वेळेसच हेच होतं का, नाही, असं काही नाही की तुम्ही कलेला धरूनच केलं पाहिजे। पण जर हे केलं तो व्यवसाय तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने करता येतो, कारण का तुमचं मन त्याच्यात रमतं। बाकी तुम्हाला कुठला व्यवसाय निवडायचा आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे। मी फक्त तो कसा निवडायचा याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली। आणि व्यवसाय ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यात तुम्हाला नुकसान हे कधी ना कधीतरी होईलच। तर या नुकसानाला घाबरून तुम्ही एखादा व्यवसाय करायचा नाही असं करू नका। तुमचं जे नुकसान आहे ते तुम्ही किंवा रिस्क आहे ती तुम्ही कॅल्क्युलेट करा। छोट्या प्रमाणात एक काहीतरी सुरू करा। नेहमी मी सल्ला देतो की आधी तुम्ही छोट्या प्रमाणात सुरू करा आणि मग बघा की तुम्हाला ते कसं जमतं आहे। एकदा तर तुम्हाला एकदम परफेक्ट जमलं मग एक पुढचं जरा मोठं पाऊल घ्या। तुम्हाला जर एखादी बिझनेस आयडिया किंवा कल्पना असेल त्याच्याबद्दल शिका, माहिती घ्या, अनुभव घ्या। ते फसलात तर तो अनुभव घ्या आणि अजून जोमाने कामाला लागा। आपल्या या चॅनलवर मी प्रयत्न करीन की तुम्हाला निरनिराळे बिझनेस आयडियाज या देत राहीन, जेणेकरून तुम्हाला त्या बिझनेस आयडियाजवर काही ना काहीतरी काम किंवा रिसर्च हा करता येईल। शेवटी लोकांना मी ॲमेझॉनवर शेणाच्या गवऱ्या विकताना पाहिलेलं आहे। एवढंच काय, जर लोक पाणी विकू शकतात तर तुमच्याकडेही काही ना काहीतरी बिझनेस आयडिया असेलच। डोकं लावा, विचार करा, त्याचा अभ्यास करा, अनुभव घ्या। कला असेल तर त्या कलेला धरून चला किंवा कुठली ना कुठली तरी कला आत्मसात करा, पण व्यवसाय करा आणि त्या व्यवसायासाठी पुढचं पाऊल उचला। मी आशा करतो की या भागात तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, काहीतरी नवीन प्रेरणा मिळाली असेल। मी व्हिडिओज फार छोटे बनवतो, छोटे छोटे व्हिडिओज तुम्ही आपल्या दैनंदिन कामामध्ये पाहू शकता आणि त्याच्यावर थोडं रात्री विचारमंथन करा। कदाचित हेच छोटे व्हिडिओज तुम्हाला प्रेरणा देतील उद्याचा एक मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी। चला, व्हिडिओ इथेच थांबवतो।
मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि हो, सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब जेवढं तुम्ही कराल तेवढेच नवीन नवीन विषय तुमच्यासमोर आणण्यासाठी मला प्रेरणा मिळेल. आता भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन कल्पना घेऊन. नमस्कार.